आखातामधील युद्धाची झळ आता आपल्या स्वयंपाकघराला सुद्धा बसू लागली आहे। सोबतच गॅस टंचाईचा फटका आता मंत्रालयाला सुद्धा बसलाय। व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर आहे। 1 ते 2 दिवसात मंत्रालयातील कॅन्टीनला टाळं लागण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मंत्रालयात मंत्र्यांसह अधिकारी आणि हजारो कर्मचारी काम करतायत। मोठ्या संख्येने सर्वसामान्य जनता राज्यभरातून मंत्रालयात येत असते। या सर्वांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे। पाहूया। मंत्रालयात संपला गॅस, आमदारांना घडणार उपवास। मंत्रालय कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा तुटवडा। उद्या परवा मंत्रालय कॅन्टीनला टाळं लागणार। आखाती युद्धाची झळ महाराष्ट्रातल्या आमदारांनाही बसण्याची शक्यता आहे। युद्धामुळे आमदारांनाही उपवास घडण्याची शक्यता आहे, कारण मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्येही सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। चांद्यापासून बांद्यापर्यंतचे सगळे आमदार विधिमंडळ कामकाजात सहभागी झालेत। या आमदारांच्या उदरभरणाची जबाबदारी ज्या कॅन्टीनवर आहे ते कॅन्टीन आज सुरू आहे। उद्या सुरू राहील की नाही याची मात्र खात्री नाही। मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा वापर होतो। युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। मंत्रालयात आमदारांसोबतच ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते जेवत असतात। कॅन्टीन बंद झालं तर आमदार आणि कार्यकर्त्यांना जेवणाची इतर ठिकाणी सोय करावी लागणार आहे। जर कामकाजाची वेळ वाढली तर काही आमदारांना जेवणही मिळण्याची शक्यता कमीच आहे। मंत्रालय असेल किंवा विशेषतः आमदार निवासच्या कॅन्टीन आहेत, या ठिकाणी फक्त आमदारच जेवण करत नाहीत, तर ग्रामीण भागातून पूर्ण महाराष्ट्रातून जी सर्वसामान्य माणसं मुंबईमध्ये कामानिमित्त येतात ते सगळे तिथं त्या ठिकाणी जेवण करतात। त्यामुळे खरी गैरसोय ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्वसामान्य माणसाची होणार आहे। मंत्रालयातलं कॅन्टीन मंगळवारी रात्री बंद होतं असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितलं। गॅस तुटवड्यामुळे रात्रीच्या वेळी कॅन्टीन बंद ठेवण्याची वेळ आल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। काल रात्री सभागृह 1:30 वाजतापर्यंत चालला। 1 वाजून 1:15 वाजता चाललं। अध्यक्ष महोदय, काल आमदारांना कॅन्टीन बंद होती, कॅन्टीनमध्ये काही खायला मिळालं नाही। आज अशी परिस्थिती आहे, मंत्रालयामध्ये कॅन्टीन सुद्धा बंद झाली। महाराष्ट्रातील हॉटेल्स बंद आहेत। मंत्रालयातलं कॅन्टीन बंद होण्याची शक्यता असल्यानं सरकारी पातळीवरही हालचाली सुरू झाल्यात। मंत्रालयातल्या कॅन्टीनमधील गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी सांगितलंय। नाही, जे सरकारी कार्यालय आहेत किंवा आता मंत्रालयासारखे जे विभाग आहेत त्या ठिकाणी हा सिलेंडरचा पुरवठा हा केला जाणार आहे। गॅस तुटवड्याच्या अफवा असल्याचं सुरुवातीला सरकारनं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात सरकारचं कामकाज ज्या इमारतीतून चालतं त्या इमारतीतच गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं एक प्रकारे सरकारचीही नाचक्की झाल्याचं बोललं जातंय। कपिल राऊतसह ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।